नमस्कार. मी राजेश खिस्ते, साक्षी फायनान्शियल सर्व्हिसेस मध्ये आपलं स्वागत करतो. मागील काही दिवसांपासून व्यावसायिक दृष्ट्या आंतरराष्ट्रीय परिस्थिती अत्यंत आव्हानात्मक झाली. प्रचंड अनिश्चितता आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने तर यावर्षी जागतिक आर्थिक वृद्धीचा दर फक्त 3.1% राहील असा अंदाज वर्तवला आहे. अमेरिकेनं नवीन टॅरिफ धोरण लागू केलंय. त्यामुळे सगळे युरोपियन देश मंदीच्या फेऱ्यात अडकलेत. चीनचा विकास दर मंदावला. त्यात भरीसभर म्हणून आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलंय. त्यामुळे नोकऱ्या जाण्याची भीती निर्माण झाली. मग अशा वेळी भारताचं कसं होणार, काय होणार असा प्रश्न सर्वांनाच पडलाय. तर मी तुम्हाला सांगतो, जगात मंदीचं सावट असलं तरी भारतामध्ये मंदी येण्याची शक्यता नाही. उलट आरबीआय म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँकेच्या सांगण्यानुसार, म्हणण्यानुसार 2026-27 या आर्थिक वर्षात भारताचा विकास दर 6.9% राहण्याची शक्यता आहे. भारतातल्या जवळपास सगळ्या आपल्या कॉर्पोरेट कंपन्यांच्या बॅलन्स शीट स्ट्रॉंग आहेत. आपली बँकिंग प्रणाली मजबूत आहे. दुसऱ्या देशातल्या कंपन्या पर्याय म्हणून भारताकडे मॅन्युफॅक्चरिंग आणि लॉजिस्टिक हब म्हणून पाहतायत. त्यामुळे रोजगाराच्या भरपूर संधी आहेत. त्यामुळं आपल्याला घाबरायचं काहीच कारण नाहीये. पण मग जागतिक आर्थिक मंदी आल्यामुळं भारतात रिअल इस्टेटमध्ये मंदी येईल का, अशी भीती बहुतेकांना सतावते. तर मंदी वगैरे काही येणार नाहीये. सध्याच्या या आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळं, अनिश्चिततेमुळं स्लो डाऊन आहे. मोठ्या शहरांमध्ये अंदाजे 5 ते 10% विक्रीमध्ये घट झाली. पण त्यामुळं मंदी आली किंवा आता मंदी येणार असं म्हणता येणार नाही. मागील काही दिवसांमध्ये प्लॉटच्या किमती वाढल्या, सिमेंट महागलं, स्टीलमध्ये तेजी आली, शासनानं कर वाढवले, सगळ्या प्रकारच्या शुल्कांमध्ये वाढ झाली, वाहतूक खर्च वाढला, कामगारांना वेतन जास्त द्यावं लागतंय, बांधकामाचं सगळं साहित्य महाग झालंय. त्यामुळं जागेच्या, फ्लॅट्सच्या, रो हाऊसच्या किमती वाढल्या. हे सध्या सामान्यांना आवाक्याच्या बाहेरचं वाटतंय. नोकरी जाईल की राहील अशी धाकधूक आहे. त्यामुळं सध्या घरांची विक्री थोडी घटली आहे, पण मंदी आलेली नाही. कारण आपल्या रिअल इस्टेट क्षेत्रात रेरा म्हणजे रिअल इस्टेट नियामक प्राधिकरणाचा जबरदस्त प्रभाव आहे. सध्या बँकांचे व्याजदर कमी आहेत, गृहकर्ज सहज उपलब्ध आहे. त्यामुळे रिअल इस्टेटमध्ये मंदी येण्याची शक्यता दूर दूरपर्यंत नाहीये. समजा एक घर तयार करण्यासाठी एखाद्या बिल्डरला 50 लाख रुपये जर समजा लागत असतील, तेवढा त्याला खर्च आला असेल, तर हेच घर तो 40 लाखांमध्ये कसं विकेल? यापेक्षा तो आणखी काही दिवस थांबेल, चांगली किंमत आल्यावरच विकेल. फारच गरज असेल तर आपलं प्रॉफिट मार्जिन थोडस कमी करेल. पण घाट्याचा सौदा कोणी करणार नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मला 2008चा एक किस्सा आठवतो. आमचे ग्राहक जालन्यात राहत होते. मुलगा 10वी पास झाला. मग त्याच्या पुढच्या शिक्षणासाठी संभाजीनगरामध्ये शिफ्ट होण्याचा त्यांनी डिसिजन घेतलं. त्यामुळे मग त्यांनी जालन्याचं घर त्यावेळी 10 लाखात घेतलं. त्यात आणखी 2 लाखांची भर घालून 12-13 लाखाचा फ्लॅट संभाजीनगरात घ्यावा असा त्यांचा विचार झाला. पण नेमकं त्याच वेळेस अमेरिकेत लेमन ब्रदर्सचा घोटाळा उघडकीस आला. जगभरामध्ये मंदी आली, नुसता गोंधळ. मग त्यावेळी घरांच्या किमती कोसळणार अशा चर्चा सुरू झाल्या. साहेबांनी विचार बदलला. आता घरांच्या किमती कमी झाल्यावरच घर घेऊ असं म्हणून ते किरायाच्या घरात राहू लागले. 6 महिने झाले, वर्ष झालं, 1.5 वर्ष उलटलं, पण यांना फार मोठ्या फरकानं असं घर काही मिळालं नाही. शेवटी किरायाच्या घरात राहायचा कंटाळा आल्यावर आता स्वतःचं घर घ्यायचंच असा ठाम निश्चय करून जेव्हा ते बिल्डरकडे गेले, तेव्हा 12-13 लाखाचा
त्या फ्लॅटसाठी त्यांना तब्बल 24 लाख रुपये मोजावे लागले. आता थांबला तर जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. कारण आज देखील भारतात घरांना मोठी मागणी आहे. विकासाची स्पीड झपाट्याने वाढते. मोठ्या मोठ्या कंपन्या येत आहेत. शहरीकरण होत आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे 8वा वेतन आयोग देखील लागू होतोय. त्यामुळं मार्केटमधल्या चर्चा, सोशल मीडियावरची चॅटिंग, सोशल मीडियावरच्या पोस्ट यावरून अंदाज बिलकुल बांधू नका. मी सांगितलेल्या या सगळ्या गोष्टींवर, मुद्द्यांवर विचार करा आणि झटपट निर्णय घ्या. आणखी सविस्तर माहितीसाठी साक्षी फायनान्शियल सर्व्हिसेसच्या ऑफिसला भेट द्या. हा व्हिडिओ आवडला असेल तर अवश्य लाईक करा, भरपूर शेअर करा. या व्हिडिओबाबतचं तुमचं मत खाली दिलेल्या कॉमेंट बॉक्समध्ये अवश्य नोंदवा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.